भाजपच्या आल्या 132 जागा निवडून, तर विरोधकांना वाटते की आता त्यांनी घोटाळा प्रकरणात हे करून त्यांनी 132 जागा निवडून आणल्या. तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावरती हे आता टीका करणं ह्यांचं काम चालू झालेलं आहे. कारण की विरोधकांना असे वाटतंय की आपण ह्यांच्यावर टीका केल्या तर लोकांच्या आश्वासनात काय बदल होईल असं त्यांना वाटतं. हे चीटिंग करून निवडून आलेले आहेत. तर मित्रांनो, असं काही नाही. आता सगळीकडे न्यूजवरती ही चर्चा चालू आहे की ह्यांनी EVMमध्ये घोटाळा करून निवडणूक पार केल्या. तर मित्रांनो, असं काही नाही. निवडणूक ही झालेली आहे. सर्व घोटाळे काही झालेले नाहीत. तर झाले असतील तर ते पुढे तुम्हाला येतीलच. तसं पण ही निवडणूक 132 जागा निवडून आणलेल्या आहेत भाजपच्या. तर इथे महायुतीचं सरकार स्थापन होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. तर महायुतीचं सरकार स्थापन होणार. आताच मुख्यमंत्री होणार. कोण होणार मुख्यमंत्री तर तुम्ही कमेंट